त्यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आधार फाउंडेशनचे सदस्य श्री जगदीश वांदिले सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मान्य श्री यशवंत आंबुलकर सर, जे नुकतेच IAS अधिकारी झालेले आहे, तसेच आधार फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष धार्मिक सर, आमचे मार्गदर्शक डॉक्टर शरदजी वीरकर सर, तसेच आमच्या आधार फाउंडेशनचे संपूर्ण पदाधिकारी, तसेच सोबत अभ्यासिका लायब्ररीतले संपूर्ण विद्यार्थी, त्याचप्रमाणे स्पोकन इंग्लिश आणि PD क्लासचे संपूर्ण विद्यार्थी, आजचा हा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत। याच्यामागची भूमिका आहे की जे तळागाळातले विद्यार्थी आहे, सर्वसामान्य लोक आहेत, ते या लेवलपर्यंत पोचले पाहिजे, ज्या लेवलवर पोचल्यावर समाज मान सन्मान देतो, रिस्पेक्ट देतो व आपल्या देशाकरता आपलं जे कॉन्ट्रिब्युशन आहे त्याला आपल्याला वाटतं की मी त्याची सेवा केली पाहिजे। ते एक अधिकारी बनून, एक क्लास 1 क्लास 2 बनून, पदाधिकारी बनून आपण त्या देशाची सेवा करतो व समाजाला मदत करतो, समाजाचं ऋण फेडतो। शेवटी आपण समाजाचा एक प्राणी आहोत आणि समाज हा आपल्यासाठी सर्वभौम आहे। समाजामुळे आपण आहोत, समाजाचा आपण एक घटक आहोत आणि समाजाची सेवा करण्याची संधी जर आपल्याला मिळत आहे तर ती खूप मोठी संधी आहे, हे भावना आपल्या मनात असली पाहिजे। त्याचप्रकारे मान्य यशवंत आंबुलकर सर, जे आपल्याला कुठलंही का कू परंतु न करता मार्गदर्शन करायला आलेले आहेत। एक डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व, एक शब्द आम्ही टाकला आणि त्यांनी त्वरित म्हटलं की काही हरकत नाही। मला तर मनापासून वाटते की आपल्या हिंगणघाट शहरातले जेही विद्यार्थी आहेत त्यांना प्रॉपर आणि योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे, कारण योग्य मार्गदर्शन मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि जो व्यक्ती तो लढाई जिंकलेला आहे, ज्या व्यक्तीने ती लढाई जिंकलेली आहे, ती लढाई क्रॉस केलेली आहे, तोच व्यक्ती विनर व्यक्तीच योग्य मार्गदर्शन करू शकतो। कारण जिंकणाऱ्या व्यक्तीला डावपेच माहीत असते, रस्ते माहीत असते, मार्ग माहीत असते, अभ्यासाची मेथड माहीत असते, लढाई लढण्याचा तरीका माहीत असते आणि ह्या सर्व गोष्टी सरांपाशी आहेत। आणि सर तुम्हाला त्या धर्तीवर योग्य मार्गदर्शन करणार आहे। मी अशी आशा आणि अपेक्षा बाळगतो की तुम्ही त्यांचे विचार हे मनामध्ये उतरवाल आणि जीवनामध्ये वापराल आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचा वेगळं वळण द्याल। तसेच हे सर्व बोलत असताना आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कितीतरी कार्यक्रम असे घेत असतो, ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला वेगवेगळ्या प्रकारे फायदा होईल याचा विचार करत असतो। त्याच अनुषंगानं हाही कार्यक्रम आधार फाउंडेशन तुमच्याकरता घेत आहे व हा कार्यक्रम 1 ते 1.5 तासाचा कार्यक्रम राहणार आहे। यात तुम्हाला सरांचं अमूल्य मार्गदर्शन मिळणार आहे, हे तुम्ही शांतपणे काळजीवर ऐकाल अशी अपेक्षा करतो व माझे प्रास्ताविक भाषण समाप्त करतो। धन्यवाद। धन्यवाद सर। आज जमले सगळे मान्यवर आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय असा आहे की करिअर गायडन्स किंवा करिअर प्लॅनिंग। तर हा विषय म्हणजे खूप व्यापक असला तरी खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि वांदिले सरांचं मी धन्यवाद करतो की बुवा त्यांच्यामुळे हा मला आज भेटली अपॉर्च्युनिटी की तुमच्यासोबत बोलण्याची। तर करिअर गायडन्स आपण हा जो आजचा सेशन आहे आपण 4 भागात करूया। पहिलं म्हणजे करिअरची निवड, दुसरं म्हणजे करिअर ऑप्शन्स, किती ऑप्शन्स आपल्या अवेलेबल, तिसरं म्हणजे चॅलेंजेस आणि सोल्युशन्स, आणि चौथा पण टू डाऊट सेशन जर काय तुम्ही डाऊट म्हणजे असतील तर। तर सर्वप्रथम म्हणजे करिअरची प्लॅनिंग, करिअर सिलेक्शन कसं करायचं। मला वाटते आज हे सुरू करण्याच्या आधी तुमचं प्रोफाईल काय आहे मला माहीत पाहिजे। तर 10वीच्या खाली किती विद्यार्थी आहे? बिलो 10th, बिलो मॅट्रिक्युलेशन, बिलो SSC, अच्छा। आणि 12th नंतरचे, आफ्टर 12th, आफ्टर HSC, चलो बढ़िया बढ़िया। सो ब्रॉडली वी कैन डिवाइड करियर सिलेक्शन इंटू 2 पार्ट्स और 2 अप्रोचेस रादर। वन इज बेस्ड ऑन पॅशन, तुमची आवड,
तर कोणाला संगीताची आवड असते, कोणाला खेळायची, कोणाला शिक्षक बनायची म्हणजे दुसऱ्यांना ज्ञान द्यायची, जसं आज मी करतो आहे. हा झाला पहिला अप्रोच. दुसरा असतो प्रॅक्टिकल अप्रोच, व्यावहारिक. म्हणजे जे मार्केटला सध्या सुरू आहे, ज्या मार्केटमध्ये ज्याची व्हॅल्यू आहे ते आपण करिअर निवडतो, किंवा घरून आपल्याला तो सपोर्ट असतो. एखादी फॅमिली बिझनेस फॅमिली असेल तर आपण त्याच बिझनेस क्षेत्रात जातो. दॅट इज प्रॅक्टिकल अप्रोच. आणि एक तिसरा म्हणजे दोघांचं एक समीकरण म्हणजे प्रॅक्टिकल प्लस पॅशन. आणि मला वाटते हे थोडंसं आज गरजेचं आहे, कारण की फक्त प्रॅक्टिकल राहणे तर त्या फील्डमध्ये सस्टेनन्स थोडा मुश्किल होऊन जातं. कारण पॅशन नसलं की ती आवड नसते, आवड नसल्यामुळे तुमचा इंटरेस्ट नसतो, आणि इंटरेस्ट नसला की मग त्याच्यात इनोव्हेशन त्या फील्डमध्ये नाही येत. आणि फक्त पॅशन राहिलं पण त्याची मार्केट व्हॅल्यू नाही आहे तर परत फ्रस्ट्रेशन. आता तुम्ही आजच्या काळात जर तुम्ही म्हणा की मी STD PCO उघडतो, पण तुमची आवड आहे पण त्याला मार्केट व्हॅल्यू नाही. सो माझं म्हणणं आहे की दोन्ही तुम्हाला ठरलं पाहिजे, पॅशन आणि प्रॅक्टिकल अप्रोच. पण कधी कधी होऊ शकतं की फक्त आपलं प्रॅक्टिकल अप्रोच आपल्याकडे ऑप्शन आहे एक. समजा बिझनेस फॅमिली आपली आहे, एक मोठा एम्पायर आहे आपल्या घरी, बिझनेस आहे, तिथे आपल्याला करिअर घडवायचं आहे, पण पॅशन ते आपल्याला आणता येते. तर माझं म्हणणं आहे करिअर असं निवडा जिथे दोन्ही तुमचं पॅशन आणि प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे मार्केट व्हॅल्यू त्या वस्तूची ती राहिली पाहिजे. सो इन नटशेल वी कॅन से दॅट वी कॅन कॉल इट ॲट इट इज ॲज अ स्वॉट अप्रोच. SWOT. S stands for strength, W weakness, O stands for opportunity, and T threats. Good. So this SWOT approach we can adopt to select any career for us. आता स्ट्रेंथ म्हणजे काय? तुमची स्ट्रेंथ आणि त्या फील्डची स्ट्रेंथ, त्या फील्डची आजची व्हॅल्यू आणि फ्युचर व्हॅल्यू किती आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रेंथ. नंतर विकनेस, तुमचा विकनेस काय होऊ शकते, फिजिकली, फॅमिली प्रॉब्लेम्स, फायनान्शियल इश्यूज, तर ते थोडे विकनेस झाले. नंतर अपॉर्च्युनिटीज काय आहे त्या फील्डमध्ये, आणि नंतर थ्रेट्स किंवा चॅलेंजेस. जसं आजकाल टेक्नॉलॉजीमुळे बरेचसे जॉब्स नाहीसे झाले आहे, बरेचसे अनएम्प्लॉयमेंट वाढलं आहे, पण त्याचनुसार एम्प्लॉयमेंट संधी पण सोबत वाढली आहे. टेक्नॉलॉजीमुळे काही लोकांचे जॉब गेले, पण टेक्नॉलॉजीमुळे काही लोकांना जॉब मिळाले पण. सो दॅट वॉट इज कॉल्ड ॲज थ्रेट्स. सो वेन एवर यू वॉन्ट टू अडॉप्ट ऑर चूज युअर करिअर, ट्राय टू डू दिस स्वॉट ॲनालिसिस. म्हणजे तुम्ही फसणार नाही, तुमचा इंटरेस्ट राहील आणि त्या फील्डमध्ये तुमचं गुणवत्ता प्लस इनोव्हेशन, यामुळे तुमचं पण नाही त्या फील्डचं, या समाजाचं आणि या देशाचं भविष्य चांगलं राहील. सो आय थिंक दिस शुड बी युअर अप्रोच फॉर अडॉप्टिंग ऑर चूजिंग युअर करिअर फील्ड. आता करिअर बरेचसे आहेत. अनफॉर्च्युनेटली म्हणजे जेव्हा मी करायचो किंवा सर वगैरे लोक करायचे प्रिपरेशन, तर 2-3च फील्ड आपल्याला माहीत होती. एक तर डॉक्टर, दुसरं इंजिनियर. आजकाल इंजिनियर तर प्रत्येक घरी आहे, मी पण एक इंजिनियर जावंच, पण आता मी वळलो इकडे, तर बाकी फील्ड्स पण आहे. तर माझं म्हणणं आहे की एक हर्ड मेंटॅलिटी म्हणजे हर्डच्या मागे म्हणजे गर्दीच्या मागे जाण्यापेक्षा स्वतःचं चयन करा त्या फील्डचं, स्वतःचं इंटरेस्ट पहा आणि त्यानुसार मग तुम्ही ते फील्ड चूज करा. तसे बरेच ऑप्शन तुम्हाला दिसतील. आणि आजकाल इंटरनेट तर आहेच, खूप फ्रीली अवेलेबल आहे, 1 GB पर डे आपल्याला आहे. त्याचा वापर या कारणासाठी करा की करिअर निवडताना कोणते ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे आणि त्या करिअरमध्ये ग्रोथ कशी आहे तर ते बघायचं. तर करिअर ऑप्शन्स बरेचसे आहेत. आता डॉक्टर इंजिनियर सोडलं तर आपण वी कॅन गो फॉर मॅनेजमेंट ऑल्सो. ज्यांना लिडरशिपमध्ये इंटरेस्ट आहे, लोकांना मॅनेज करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांची कम्युनिकेशन स्किल चांगली आहे, दे कॅन गो फॉर MBA, मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. नंतर आजकाल बरेचसे आल्या हॉस्पिटॅलिटी कोर्सेस, जसे तुमचं PR पब्लिक रिलेशन, नंतर तुम्ही शेफ तुम्ही बनू शकता, नंतर तुमचं इव्हेंट मॅनेजमेंट,
जे मोठमोठे इव्हेंट होतात त्यांचं मॅनेजमेंट. सो दिस इज कॉल्ड ॲज हॉस्पिटॅलिटी सेक्टर. आणि 21व्या शतकात आपण पोचलो आहे 4th इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमध्ये, 4थं इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. समबडी कॅन एक्सप्लेन व्हॉट डू मीन बाय 4th इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन? एनीवन हू इज डुईंग ग्रॅज्युएशन? ठीक. 4थं म्हणजे आपण लेट स्टार्ट विथ द फर्स्ट. पहिलं इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणजे ज्यामुळे क्रांती आली ते होतं स्टीम इंजिन, स्टीम पॉवर. दुसरं होतं सेकंड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणजे यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी फॉर मास प्रोडक्शन, ज्यामुळे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं युरोपला. तिसरं म्हणजे कम्प्युटर, 1980s 1990sमध्ये जे आलं रिव्हॉल्युशन इंडस्ट्रीमध्ये, दॅट वी कॉल्ड ॲज 3rd इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. आणि त्या 3rdच्या बेसिसवर आज 4th इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आहे. म्हणजे इंटरकनेक्टिव्हिटी प्लस फिजिकल वर्ल्ड आणि डिजिटल वर्ल्ड यातला जो डिफरन्स आहे तो आज कमी झालेला आहे. तुम्ही जे बघता व्हर्च्युअल रियालिटी, पोकेमॉन गेम तुम्ही ऐकला असेल आहे ना, फिजिकल फील्डमध्ये एक व्हर्च्युअल रियालिटी पण असते. सो दॅट वी कॅन से दॅट फिजिकल वर्ल्ड आणि डिजिटल वर्ल्ड ऑलमोस्ट सोबत आला आहे. सो दिस इंटरकनेक्टिव्हिटी वी कॅन कॉल इट ॲज 4th इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. सो आजच्या 4th इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमध्ये कोणतं करिअर ऑप्शन चांगलं राहील? कारण की हे आता तुमचं फ्युचर राहील. आज फक्त लोकांच्या भरोश्यावर काम करणं इफिशियन्सी नाही होत. तर म्हणून आज 4th इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा याचा वापर करून इफिशियंटली आपण आज काम करू शकतो. तर तुम्हाला जर तुमचे गव्हर्मेंट स्कीम्स जे देतात ते स्कीम्समध्ये पण आधी बिग डेटाचं ॲनालिसिस असतं. लोकांना पाहिजे काय, त्यांची गरज किती आहे, आपल्याकडे रिसोर्सेस किती आहे यांचं ॲनालिसिस करून तुम्हाला ते स्कीम गव्हर्मेंट पोचवते. तसंच आज इन्कम टॅक्सवाले, तुमचा टॅक्स किती आहे, तुम्ही पेमेंट किती करताय, तुमचं सोशल मीडिया, तुमचं फिरणं, तुमचे हॉलिडे ट्रिप्स, डाटा सगळं जातो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे. त्याचा बेसिसवर तुमचं इन्कम किती असू शकते ते आज माहीत पडतं. सो बिग डाटा, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दिस इज द प्रेझंट अँड दिस इज द फ्युचर फॉर द मॅनकाइंड अँड फॉर इट्स डेव्हलपमेंट. सो तर त्या फील्डमध्ये पण आपल्याला करिअर करायचं आहे तर ते पण आपण करू शकतो. आणि आजकाल ड्युरिंग युअर ग्रॅज्युएशन आज बरेचसे ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. काही फ्री पण आहे, काही पेड पण आहे. तुमचं जर स्किल आहे, इफ यू वॉन्ट टू अपग्रेड or you want to reskill yourself, so you can go for those online platforms while doing your graduation. कारण की स्किल अपग्रेडेशन आजकाल टू बी रिलेवंट इन द मार्केट हॅज बिकम अ नेसेसरी कंडिशन. नाही तर मग परत तुम्हाला तो जॉबमधून तुम्हाला बाहेर पडावं लागेल इफ यू आर नॉट स्किल्ड इनफ. सो नंतर जर तुम्हाला वाटतं आहे की इफ यू वॉन्ट टू गो इन टू प्रायव्हेट सेक्टर तर त्याला पण बरेचसे अपॉर्च्युनिटी आहेत. जसं यू कॅन गो फॉर कॉर्पोरेट्स, तुम्ही तुमचं स्वतःचं स्टार्टअप सुरू करू शकता. आजकाल गव्हर्मेंट इज सपोर्टिंग स्टार्टअप्स. सो स्टार्टअप तुम्ही बरंचसं ऐकलं असेल, पण त्याचं मिनिंग कोणाला माहिती असेल तर इफ एनीवन कॅन एक्सप्लेन मी द मिनिंग ऑफ स्टार्टअप. येस प्लीज. Startup means we start a business. हां, गुड ट्राय. नाव काय? सॉरी, नाव? गुरुकांत. गुड थँक्स. चला ठीक आहे. सॉमवेअर यू आर करेक्ट. स्टार्टअप म्हणजे अशी वस्तू जे इनोव्हेटिव्ह आहे, ज्याच्यात एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल आहे. सो तुम्ही ओयो हॉटेल्सचं नाव ऐकलं असेल, ठीक आहे. दॅट इज समथिंग इनोव्हेटिव्ह. त्याचा जो ओनर आहे ही डझंट ओन एनी हॉटेल, त्याचं एक पण हॉटेल नाही आहे, बट स्टील ऑन द बेसिस ऑफ हॉटेल बिझनेस तो आज करोडपती झाला. आणि त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट पण बरंचसं आहे. समथिंग इनोव्हेटिव्ह अँड समथिंग विच हॅज एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी पोटेन्शियल. सो दॅट वी कॉल्ड द स्टार्टअप्स. सो हा पण एक करिअर आहे स्टार्टअप तुमच्यासाठी विच यू कॅन गो फॉर. आणि नंतर जर तुम्हाला समाजसेवा करायची आहे तर यू कॅन गो फॉर NGOज. आजकाल अगेन गव्हर्मेंट आणि NGOज
हे दोघे मिळून आज तुम्हाला स्कीम प्रोव्हाइड करत आहात. यू कॅन बी अ हेल्पिंग हँड फॉर द गव्हर्मेंट अँड फॉर द सोसायटी थ्रू NGO. आणि बरीचशी फंडिंग अपॉर्च्युनिटी पण आहे NGOमध्ये, नॉट ओनली फ्रॉम इंडिया बट इंटरनॅशनल फंडिंग पण असते. सो यू कॅन गो फॉर दॅट ॲज वेल. आणि माझं आवडतं म्हणजे कॅन गो फॉर गव्हर्मेंट सेक्टर, जिथे तुम्हाला ॲज अ सर्विस यू कॅन गिव्ह समथिंग, यू कॅन गिव्ह बॅक टू द सोसायटी. वॉट एवर यू हॅव लर्न थ्रू आउट युअर करियर ऑर युअर ग्रॅज्युएशन, यू कॅन गिव्ह बॅक टू सोसायटी थ्रू गव्हर्मेंट सर्विस. सो बरेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात. स्टेट लेवलला आपली MPSC आहे आणि नॅशनल लेवलला SSC आणि UPSC आहे आणि बाकी जे डिपार्टमेंट आहे जसं रेल्वे वगैरे आणि बँक, ते आपल्या एक्झाम्स काढत राहतात. सो यू कॅन गो फॉर दॅट ॲज वेल अँड दॅट इज व्हेरी प्रॉमिसिंग कॅरियर. म्हणजे तुमचं डेव्हलपमेंट स्वतःचं होतंच, पण त्यानुसार बरेचसे अपॉर्च्युनिटी भेटते. म्हणजे बिईंग अ गव्हर्मेंट सर्वंट यू कॅन नॉट ओनली इन्फ्लुएन्स द पीपल अराउंड यू बट सोसायटी ॲट लार्ज. जसं एक ॲमस्ट्रॉंग पामे म्हणून IAS ऑफिसर होते आहे मणिपूरला. तर लोकांना जायला रोड नव्हतं, तर त्यांनी मग क्राऊड फंडिंग केली, लोकांकडून पैसा घेतला आणि 100 किलोमीटर रोड त्यांनी बांधला. तसंच प्रशांत नायर आहे केरलामध्ये, ते पण IAS आहेत. त्यांनी पण एक ऑपरेशन सुलेमानी म्हणून उघडलं, तिथे जे गरीब लोक आहेत त्यांना जेवण, राहणे, खाणे आणि त्यांचं हॉस्पिटलचा खर्च हा क्राऊड फंडिंग थ्रू देता येतो. सो बिईंग अ गव्हर्मेंट ऑफिसर यू कॅन इन्फ्लुएन्स अ लार्ज नंबर ऑफ पीपल ऑर अ कम्युनिटी ॲट लार्ज. सो दिस ऑल्सो अ प्रॉमिसिंग कॅरियर इफ यू वॉन्ट टू कम इन टू गव्हर्मेंट सर्विस. बट एक प्रॉब्लेम असा असतो गव्हर्मेंटला की सॅलरी कमी असते. इफ यू कम्पेअर द प्रायव्हेट सॅलरी अँड गव्हर्मेंट सॅलरी, इट इज जस्ट 1/3 in government what you get in the private sector. But then you don't go for salary, you go for service in government. So this should be your attitude जर तुम्हाला गव्हर्मेंटमध्ये यायचं आहे तर. सो डोंट क्रिंज अबाउट दी सॅलरी बट बी मोटिवेटेड बाय द अपॉर्च्युनिटी विच यू गेट बाय बिईंग अ सिव्हिल सर्वंट. कोणाला इंटरेस्ट आहे की गव्हर्मेंट सेक्टरला यायचं? चलो, गुड गुड, चालेल. इफ यू वॉन्ट वी कॅन टॉक अबाउट इट मोर लेटर ऑन अबाउट गव्हर्मेंट सेक्टर. बरेचसे प्रॉब्लेम्स येतील, चॅलेंजेस येतील आपल्यासमोर. प्रॉब्लेम्स कोणते येतील? मे बी फायनान्शियल, मे बी सायकोलॉजिकल. घरी काही इश्यू असतात, त्यामुळे आपलं मेंटल स्टॅबिलिटी नसते. थर्ड म्हणजे मी म्हणेल अपॉर्च्युनिटी, स्पेशली फॉर गर्ल स्टुडंट. तुम्हाला खूप फाईट करावं लागतं की नाही मला शिकू द्या, नाही अजून समोर शिकू द्या, लग्नानंतर करील. तर मुलींचा अजून एक वेगळा चॅलेंज असतो मुलींना. तर मला वाटते ह्या चॅलेंजांना 2 ऑप्शन आहे, तर दबून शांत बसा किंवा मग त्याला फेस करा. सो इट इज नॉट युअर ॲबिलिटी बट वॉट यू चूज टू बी डिसाइड्स युअर फेट. सो यू मे बी वीक, यू मे बी स्ट्रॉंग, but what you choose to be, that decides your fate, that decides your future. तर चॅलेंजेस येतील तुमच्यासमोर हे करताना. मे बी घरच्यांचा त्रास, नातेवाईकांचा त्रास, अरे जॉब करून घे, अरे हे जॉब कर, लग्न करून घे. पण त्याला न जोमाता आपण ते चॅलेंज फेस कसं करायचे ते पण तुम्हाला बघितलं पाहिजे. कारण एकदा तुम्ही तुमचं फ्युचर डिसाईड केलं की मला हे करायचं आहे, त्या पाथवर डेडिकेशननी, जिद्दाने समोर जायला पाहिजे. आणि प्रॉब्लेम्सचं सोल्युशन पण आहे, असं नाही. म्हणजे फायनान्शियली लोक तुम्हाला हेल्प करतील. बरेचसे NGOज आहे, बरेचसे स्कॉलरशिप आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटनी जर तुम्हाला UPSC MPSC करायचं आहे, तुम्हाला 10 ते 15,000 स्टायपंड मिळेल. नागपूरला, नाशिकला, पुणेला तुम्हाला राहायची व्यवस्था आहे. तसंच जे आपले मायनॉरिटी कम्युनिटीज आहे, मुस्लिम, जैन, शीख, त्यांना पण जर तुम्ही प्रिलिम्स क्लिअर केलं, फर्स्ट स्टेज असतो UPSC एक्झामचा, सो यू गेट 50,000 रुपीज फॉर फर्दर स्टेप. सो फायनान्शियली इज नॉट अ इश्यू. आजकाल क्राऊड फंडिंग पण होऊन जातं, म्हणजे लोकांकडून आपण क्राऊड फंडिंग करू शकतो. नंतर असतं सायकोलॉजिकल प्रॉब्लेम, मेंटली आपण डिस्टर्ब राहू शकतो. तर ते स्वतःकडे न ठेवता डिस्कस करा मित्रांशी वगैरे,
आणि इफ यू वॉन्ट यू मे कन्सल्ट ॲन एक्सपर्ट ॲज वेल, मे बी सम सायकोलॉजिस्ट. पण त्याला निग्लेक्ट न करू. आजकाल मेंटल हेल्थ पण एक WHO प्रमाणे खूप मोठा म्हणजे ॲज गुड ॲज पॅन्डेमिक लेवलला पोचलेला आहे. सो डोंट निग्लेक्ट दॅट ॲज वेल. आणि बाकी असते मग त्या फील्डची रिस्क. तुम्ही जो करिअर पाथ निवडला आहे त्या फील्डची रिस्क जी असते तो पण एक खूप मोठा चॅलेंज आहे. मग ते रिस्क कमी कशी करायची. तुमचं प्लॅनिंग जे करिअरचं प्लॅनिंग आहे ते बरोबर झालं पाहिजे. तुमचं मग हार्डवर्क, डेडिकेशन आणि मी तर म्हणेल स्मार्ट वर्क. हार्डवर्कपेक्षा आजकाल स्मार्ट वर्क आलेलं आहे. कॉम्पिटिशन एवढी आहे. आय विल नॉट से इट इज अ कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड, इट इज अ हायपर कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. आज 110 फॉरेस्ट वॅकन्सीसाठी 2.5 ते 3 लाख मुलं बसले होते. त्यातले फक्त 110 मुलं शेवटी सिलेक्ट झाले. तसेच UPSCला सिव्हिल सर्व्हिस एक्झामला 10 ते 12 लाख लोक भरतात. रेल्वेला 25 लाख लोकांचा फॉर्म येतात. तशा हायपर कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये इफ यू वॉन्ट टू सस्टेन युअर सेल्फ यू नीड टू डू स्मार्ट वर्क. आता स्मार्ट वर्क म्हणजे काय. हार्डवर्क विथ इफिशियन्सी, दॅट इज अ सिम्पल एक्सप्लेनेशन फॉर दिस स्मार्ट वर्क. म्हणजे फक्त उन्हात राहून घाम गाळणे ते पण आपण करू शकतो, किंवा धावून रनिंग करून घाम गळू शकतो तो पण करू शकतो. घाम तर दोघांकडे निघत आहे, पण फायदा कुठे होऊन राहिला. तो मुलगा धावून राहतो, मेहनत करतो तिथे. सो फक्त जे आता तुम्ही अभ्यास करत आहात तर समोर पुस्तक ठेवली आहे, तुमचं दिमाग कुठे दुसरीकडे आहे आणि मी आज 4 तास अभ्यास केला, घरी छातीवर करून सांगायचं काय मतलब नाही. 2 तास अभ्यास करा, पण डू क्वालिटी वर्क, क्वालिटी हार्डवर्क. तुम्ही प्लॅन करा की नियोजन करा की आज मला हे अभ्यास करायचं आहे, हे झालं पाहिजे. मग काय पण हो, मित्राचा वाढदिवस हो की मैत्रिणींना फोन केला असेल, तुमचे तर नसतील आता, किंवा मग दुसरे काय प्रॉब्लेम असतील, पण तो आजचा प्लॅन झालाच पाहिजे. दॅट वी कॉल ॲज कमिटमेंट. इफ यू डोंट हॅव कमिटमेंट यू आर गोईंग ऑन द रॉंग पाथ. नंतर असते पर्सिवरन्स. भले यू हॅव गॉट सम चॅलेंजेस इन द पाथ, बट विथ डेडिकेशन यू वॉन्ट टू कंटिन्यू दॅट ऑन दॅट पाथ. दॅट इज कॉल्ड ॲज पर्सिवरन्स. आज तो आपण पिक्चर बघितला सिद्दीकीचा, जितन मांझी, त्याच्यावर जो बेस होता फिल्म माउंटेन मॅन, दशरथ मांझी, सॉरी. त्या माणसाची कमिटमेंट काय होती यार. ना गव्हर्नमेंटकडून पैसा, ना कुठून. सब्बल आणि गेला बिचारा आणि एक अख्खं त्यानं पहाड खोदून काढलं रोड बनवायला. दॅट इज कॉल्ड ॲज कमिटमेंट. दॅट इज कॉल्ड ॲज पर्सिवरन्स. टू कंटिन्यू ऑन द पाथ इवन दो देर आर सम challenges. So if you want to achieve something, you need to do some sacrifices. You need to put hard work, you need to put smart. असंच कोणी सहज ग्रेट नाही बनत. आता मोहम्मद अली जे होते ग्रेट बॉक्सर US चे, नाव सगळ्यांनी ऐकलं असेल ना. कोणी नाही ऐकलं मोहम्मद अलीचं नाव? कोणी नाही ऐकलं? सगळ्यांनी ऐकलं असेल. तर तो प्रॅक्टिस अशी करायचा, म्हणजे ही वूड काउंट द नंबर ऑफ अवर्स वन्स हिज बॉडी स्टार्ट्स टू पेन. समजा आपण काही गेलो, काही समजा प्रॅक्टिस करत आहोत, आपण 2 तास प्रॅक्टिस केला, आपण म्हणतो 2 तास प्रॅक्टिस केली आज, पण तो टाईम काउंट करायचा जेव्हा त्याची बॉडी पेन करायची. प्रॅक्टिस केल्यावर जेव्हा बॉडी पेन करायची, देन ही विल स्टार्ट काउंटिंग. त्याचं म्हणणं होतं की देन इट मॅटर्स. वन्स युअर बॉडी स्टार्ट्स पेनिंग देन इट स्टार्ट्स मॅटर, बिकॉज देन यू कॅन अचीव द सक्सेस. कारण 2 तास 3 तास सगळेच प्रॅक्टिस करते, पण ते एकदा पेन आल्यावर बहुतांश लोक थांबून जाते. इफ यू वॉन्ट टू स्टँड आउट इन द हर्ड यू नीड टू वर्क हार्ड, वर्क स्मार्ट. रादर आय वुड से वर्क हार्डर अँड वर्क स्मार्टर. सो दिस वॉज फ्रॉम माय साईड. ॲक्च्युली थोडे अजून जर मोठे असते तर वी कॅन गो फॉर मोर करिअर ऑप्शन्स, and if you want we can discuss more on options available for the career. But main thing आज तर मला असं वाटते की तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि तुमचं कॅरेक्टर हे पण तुम्ही सोबत डेव्हलप केलं पाहिजे. आय थिंक वांद्रे सर क्लास घेऊनच राहिले
पर्सनल डेव्हलपमेंटचं आणि इट रिअली मॅटर्स. तुमचे सॉफ्ट स्किल्स जे आहे, द वे यू कम्युनिकेट, द वे यू आर्ग्यू, द वे यू प्रेझेंट युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ पीपल, दॅट ऑल्सो मॅटर्स अलॉंग विथ युअर हार्ड स्किल्स. म्हणजे अकॅडमिकली यू माइट बी शार्प 90%, 95%, ठीक आहे, अँड दॅट इज गुड, दॅट इज रिक्वायर्ड. बट अलॉंग विथ दॅट तुमचे सॉफ्ट स्किल्स, हाऊ डू यू मॅनेज द पीपल, हाऊ डू यू अंडरस्टँड द पीपल, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह समजणे आणि त्यांना मोटिवेट करून त्यांच्याकडून काम करून घेणे, दिस ऑल्सो कॉल्ड ॲज सॉफ्ट स्किल, इंटरपर्सनल स्किल. सो माझं म्हणणं अलॉंग विथ अकॅडमिक्स ऑल्सो फोकस ऑन दी पर्सनल डेव्हलपमेंट. त्यास तुमचं आलं कॅरेक्टर, म्हणजे चारित्र्य. कॅरेक्टर इज बिल्ड ऑन द व्हॅल्यूज अँड मोरॅलिटी. तुमची नैतिकता आणि तुमचे संस्कार तुमचे झाले आहेत, त्या बेसवर तुमचं म्हणजे कॅरेक्टर. अँड विदाउट कॅरेक्टर यू कॅनॉट सर्वाईव्ह इन द फील्ड. आज विजय माल्याकडे पैसा आहे, पण इज्जत किती आहे? 0. ते त्यापेक्षा खाली असेल आपल्या भारतात ॲटलिस्ट. पण तेच तुम्ही बाकी बनान. अब्दुल कलामकडे काय होतं? एक ब्रीफकेस घेऊन तो आला होता ॲज अ प्रेसिडेंट आणि तेच ब्रीफकेस घेऊन घरी गेला. फक्त तो 4 तास झोपायचा आणि बाकीचे तास तो देशाला त्यांनी दिले होते. तर आज अब्दुल कलामसारखे लोक आपल्याला पाहिजे, ना की विजय मल्ल्यासारखे. म्हणून युअर कॅरेक्टर हे इम्पॉर्टंट आहे अँड इट इज बिल्ट ऑन युअर व्हॅल्यूज. तुमचे इथिकल व्हॅल्यूज, तुमचे मोरल व्हॅल्यूज, त्याच्यात तुमचं कॅरेक्टर ठरतं. आणि कॅरेक्टर हेल्प्स यू इन बिल्डिंग अ पर्सनॅलिटी. तर माझं म्हणणं आहे, अलॉंग विथ युअर अकॅडमिक स्टडीज, डू फोकस ऑन दिस स्किल्स. whenever you get chance to take participate in the debate competition, and it was good, तुम्ही उभे राहून आज उत्तर दिलं, दॅट वॉज व्हेरी कमेंडेबल. आणि मला वाटते हे खूप महत्त्वाचं आहे. आणि नंतर तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलप करताना थोडा त्रास होतो, म्हणजे एकदा वय झाल्यावर. पण तुम्ही सध्या सगळे लहान आहेत होपफुली, तर वी हॅव लॉट ऑफ टाईम, लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी, त्याच्यावर पण सुद्धा काम करा. ठीक आहे, आधी थोडा त्रास होईल, मे बी लोक हसतील, हसू द्या. 4-5 प्रयत्नानंतर तुम्ही त्यांच्यावर हसणार. सो डोंट वरी आणि बी करेजियस अँड बी बोल्ड टू टेक एनी इनिशिएटिव्ह. सो करिअर गायडन्समध्ये माझं म्हणणं हेच आहे की सिलेक्ट द करिअर ऑन द बेसिस ऑफ युअर स्ट्रेंथ, weakness, opportunity and threats. Along with that, have both the practical approach as well as the passion. And while doing this, focus also on your personality, your character building. आणि जर तुम्हाला आणि पेशन्स काही लोकांना ठेवावं लागेल, काही लोकांची नसते तेवढी घरून परिस्थिती. पण असं नाही की त्यांचे जे एम्स आहेत, त्यांचे जी गोल्स आहेत ते पूर्ण होणार नाही. आपण जरी आधी लहान लहान स्टेप घेतले, पण नंतर वी कॅन गो फॉर जायंट लीप. प्रतीक्षा तोंडवालकरचं तुम्ही नाव ऐकलं असेल 2-3 दिवसात, नाही ऐकलं का? प्रतीक्षा तोंडवालकर, ती होती स्वीपर SBIला, जे झाडू वगैरे साफ करते SBIमध्ये. ती आज आहे AGM, असिस्टंट जनरल मॅनेजर. म्हणजे वन ऑफ द टॉप मोस्ट पोस्ट वन कॅन अचीव. आणि ती विधवा होती जेव्हा ती स्वीपरला लागली होती. तिने इंटरनल एक्झाम दिली, अभ्यास केला आणि आज ती AGMला आहे. सो भले तुमची सुरुवात भली आधी स्ट्रगल खूप असेल, तुमचे स्टेप्स छोटे असेल, चालेल, पण तुमचा गोल, तुमचा एम तो सुटला नाही पाहिजे. पर्झ्यू करा त्या गोलच्या मागे, हार्डवर्क टाका, कॉमन सेन्स लावा आणि शुअरली you can reach that goal. So this is from my side. If anybody has any questions, जर क्वेश्चन्स काय असतील, so we can take those questions. आणि वांद्रे सर आणि आधार फाउंडेशन यांनी मला मंच दिला. येस प्लीज. वेअर? ओके प्लीज. ग्रॅज्युएशन UPSC. तुमचं नाव काय? ओम. अच्छा, गुड. सो UPSCला मी 2 एक्झाम दिले होते. UPSC एक अशी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे जे सेंट्रल लेवलचे एक्झाम असतात, सेंट्रल पोस्टचे ग्रुप A, त्याची एक्झाम कंडक्ट करते. सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, त्याच्यात IAS IPS बरेचसे 22 सर्व्हिस आहे.
नंतर आमची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, नंतर सेंट्रल मेडिकल सर्व्हिस, असे बऱ्याचशा एक्झाम कंडक्ट करते. सो मी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम दिली होती आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. सो सिव्हिल सर्व्हिसला माझा ऑप्शन होता हिस्ट्री, हां, आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला यू हॅव टू ऑप्ट 2 ऑप्शन्स. सो तिथे होता माझा जिओलॉजी आणि फॉरेस्ट्री. तुला आहे का इंटरेस्ट सिव्हिल सर्व्हिसला? डू यू नो व्हॉट इज सिव्हिल सर्व्हिस? गुड. इफ यू वॉन्ट वी कॅन सिट. ठीक आहे ना, सगळ्यांचं करिअर ऑप्शन वेगळं असेल. सो आय वोंट डिस्कस मोर अबाउट सिव्हिल सर्व्हिस, बट इफ यू वॉन्ट यू कॅन सिट आफ्टर दिस लेक्चर ऑर एनी टाईम. इफ यू वॉन्ट आय कॅन गिव्ह यू माय नंबर. तुम्ही मला कधी पण बिंदास कॉल करा आणि एक्झामबद्दल किंवा बाकी काही प्रॉब्लेम असतील सो यू कॅन डिस्कस ऑन दॅट. सो अगेन वन्स अगेन Sir, I have question. येस प्लीज सर. You retain your persistency for 9 years. येस. How is it possible? ओके. ॲक्च्युली मी 2013ला प्रिपरेशन सुरू केली होती. 2 जून 2013 मी दिल्लीला गेलो होतो UPSC एक्झामसाठी प्रिपरेशनसाठी, आणि ह्या 2022. सो ऑलमोस्ट 9 वर्ष झाले आहे. सो परजिवरन्सचं सर एक मेन कारण ते होतं की सर मला पॅशन होतं की मला गव्हर्मेंट सर्व्हिसला जायचंच आहे, लोकांची सेवा करायचं आहे, बट विथ ऑथॉरिटी. तर तो एक करिअर म्हणजे मला दिसला की वी कॅन गो फॉर सिव्हिल सर्व्हिस एक्झाम. कारण बाकी आपण समाजसेवा करू शकतो, पण जे यू डोंट हॅव पॉवर, यू डोंट हॅव ऑथॉरिटी. सो म्हणून मला वाटलं की म्हणून मला आवडतं सर, मला ते करायचं. दुसरं म्हणजे सर सपोर्ट होता मित्रांचा घरून, तर त्यामुळे पण मी कंटिन्यू करू शकलो. आणि तिसरं मला वाटते की कॅरेक्टर बिल्डिंगवर जो मी भर दिला होता सोबत, तर त्यामुळे फायनान्शियल इंडिपेंडन्स स्वतः राहावं, म्हणजे घरच्यावर ताण न देता तिथे मी तिथे जॉब करायचो दिल्लीला. तर स्वतःचा खर्च मी स्वतःच करायचो. तर त्यामुळे ना घरून त्रास ना काही, घरून सपोर्ट होता आणि मला इथे करायचं होतं. आणि सर मी दुसऱ्या टाईमलाच माझा इंटरव्ह्यू कॉल आला होता, तर मला वाटलं की चला आता होऊन जाईल. एक होप होती. तशा या कारणामुळे आय कॅन सर्वाईव्ह अँड आय कॅन परज्यू फॉर 9 long years. And if I could not have done this year, I could have continued giving the exams no matter what. So if once you have the passion, once you have the way to achieve that passion, who hell can stop you? Another question here, sir. Yes, sir. From student also. How is interview there? Sorry, How sir. is interview? इंटर UPSCचा? Yeah. अच्छा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. UPSC त्याला इंटरव्ह्यू नाही म्हणत. UPSC कॉल्स इट पर्सनॅलिटी टेस्ट, तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी. सो तुमचं नॉलेज बेस तेवढं ते टेस्ट नाही करत, कारण त्यात UPSC 3 असतात. 3 असा स्टेज, एक प्रिलिम्स, एक मेन्स आणि तिसरा असतं इंटरव्ह्यू. तर प्रिलिम्स आणि मेन्स तुमचे 2 जे स्टेज आहे त्यात तुमचं नॉलेज टेस्ट होतो, आणि थर्ड स्टेज इज पर्सनॅलिटी टेस्ट, दॅट इज वॉट डॅज UPSC इंटरव्ह्यू. त्याच्यात 5 किंवा 4 लोक तुमच्यासमोर बसतात, राऊंड टेबल असतो एक, आणि तुम्ही मग मधात बसता, आणि ते क्वेश्चन असे विचारता की तुमचे ट्रेड्स जे आहेत ते त्यांना कळले पाहिजे. सो तुमचा बॅकग्राऊंड त्याच्यावर प्रश्न असतात, तुमचं गाव, तुमचं स्टेट त्याच्यावर प्रश्न असतात, मग चालू घडामोडी त्याचा प्रश्न, मग कधी सेन्सिटिव्ह क्वेश्चन असतात त्याच्यावर प्रश्न असतात. नंतर कधी केस स्टडी ते देतात की तुम्ही समजा एखादी SP आहात, तुम्ही एक पोलीस ऑफिसर आहात आणि तुमच्यासमोर काही दंगा झाला, हाऊ विल यू हँडल द सिच्युएशन. तर असे पण तुम्हाला केस स्टडी ते विचारतात. सो रादर नॉलेज तुमचा पर्सनॅलिटी, हाऊ डू यू लिसन द क्वेश्चन, हाऊ डू यू अंडरस्टँड द क्वेश्चन, अँड हाऊ डू यू रेस्पॉन्ड टू दॅट क्वेश्चन. ऑल दिस मॅटर्स इन दिस UPSC इंटरव्ह्यू, नॉट ओनली नॉलेज. सो मी 4 इंटरव्ह्यू दिले आहे टोटल, 2 सिव्हिल सर्व्हिसला आणि 2 फॉरेस्टला. आणि तिथपर्यंत जाणं म्हणजे मला स्वतःला खूप मोठं अचिव्हमेंट होतं. आणि त्याच्यासमोर, कारण की ते रिटायर्ड IAS IPS, कोणी एक्सपर्ट त्या फील्डचा, फॉरेस्टच्या फील्डचा एक्सपर्ट, तसे लोक असतात, त्याच्यासमोर तुम्ही बसता आणि डिस्कस करता. सो इट वॉज गुड अपॉर्च्युनिटी फॉर मी ॲज वेल. One more question I have, sir. येस सर. By on of student, most of the students are passionate about attending class 1, class 2. They want to be a class 1, class 2, but they don't retain long time for the study. So what is your message for them? तेच म्हटलं, परजिवरन्स पाहिजे, पण त्या पण आधी तुमची आवड आहे का. उगीच गावात ढोल ताशे वाजतात म्हणून मी अधिकारी होईल काय मतलब. काही लोकांनी IAS IPS बनून सोडलेलं आहे, कारण तुमचं जे असते ड्रीम की मी
ऑफिसर बनून हे काम करेल, पण ते काम करायला मिळते का? बहुतांश नाही मिळत. सो यू गेट फ्रस्ट्रेटेड. तुम्हाला वाटते की गाडी, बंगला, नोकर, चाकर सगळं भेटतात, आपली ऐश्वर्याची लाईफ राहील, पण तसं नसतं. इट इज अ सर्व्हिस. इट इज 24/7 जॉब. तुम्ही म्हणा रात्री झोपून मला कॉल न करू, अरे कसं होईल? दंगा झाला आहे, तुम्ही तुम्हाला कॉल न करू. पूर आला आहे, तुम्ही म्हणता कॉल न करू, कसं होईल? इट विल 24/7 जॉब. तुमची आवड आहे का, ते महत्त्वाचं आहे. तुमचं पॅशन त्याच्यात पाहिजे आणि मोटिवेशन सतत ठेवायला पाहिजे. आणि जे निगेटिव्ह लोक आहे त्यांच्याकडून थोडं दुरी राहायची. तुमचे काही एखाद दोन मित्र असतील, मोस्टली नातेवाईक असतील, थोडं दूर राहायचं इफ यू वॉन्ट टू परस्यू दिस करियर. तर मला वाटते त्यामुळे जर इफ समवन वॉन्ट्स टू बिकम क्लास 1, क्लास 2 ऑफिसर, he can maintain that consistency and that motivation. One question, Please. sir. How is your journey? This you tell your journey to them. Your ups and downs. Your so many problems you faced चालेल. while चालेल. carrying your life. So what was your journey? They should know about it. बिलकुल. मला वाटते आजचा बेस्ट स्टुडंट सरच आहे. जर्नी तर आता स्वतः जर जर्नी सांगणं म्हणजे मला तर थोडं अवघड आहे, कारण मी बघितलं आहे माझ्या मित्रांचं, माझ्या बाबांचं स्ट्रगल खूप मोठा होता. तर त्यामुळे माझं सांगणं म्हणजे थोडं अवघड होईल, कारण की माझ्या बाबांनी चांगले ही इज अ गुड ऑफिसर आणि घरी पैसा चांगला होता आमच्या घरी. सो मला त्रास काहीच नाही आला असं. इवन दो मला जॉब पण नसतात तर आय कॅन सर्वाईव्ह, एवढा पैसा घरी आहे. पण मी बघतो की माझ्या मित्रांकडे असं नाही आहे एवढं. तर त्यांचा स्ट्रगल वेगळा होता. पण तरी माझा स्ट्रगल म्हटला तरी माझं झालं ग्रॅज्युएशन YCC नागपूर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आहे मी 2012 पासआउट. तिथे मी आय वॉज डिपार्टमेंट टॉपर इन 2nd and 3rd इयर. माझ्यात एक वीकनेस होती, पण ती माझी कशी स्ट्रेंथ बनली ड्युरिंग द कोर्स. वीकनेस अशी की जेलसी. हां, आता माझे रूममेट होते दोन रात्रीभर अभ्यास करायचे. मला मग आय वॉज क्वाईट जेलस. आणि फर्स्ट इयरला म्हणजे ड्युरिंग ग्रॅज्युएशन YCC मित्रांचे चांगले पर्सेंटेज आले, माझे नाही आले. सो आय बिकम व्हेरी जेलस. पण मग काय करायचं, मग आपण जास्त अभ्यास करायचा, कमी झोपायचं, सकाळी लायब्ररी जायचं. तर तसे मग प्रयत्न केले आणि मग 2nd and 3rd इयरला मी टॉप केलं. 4th इयरला नाही करू शकलो, कारण की मी क्रिकेट टीमचा कॅप्टन पण होतो आणि त्यात बराचसा वेळ गेला. त्यामुळे 4th इयरला नाहीच जमलं टॉप करणं. आणि ड्युरिंग ग्रॅज्युएशन मला असं वाटलं की आपण गव्हर्मेंट सेक्टरकडे वळलं पाहिजे. तर त्याच्यात मग मी UPSCबद्दल माहीत पडलं. UPSC पण एक बॉडी आहे की जी एक्झाम कंडक्ट करते. सो मला वाटलं की दिस इज द बेस्ट. दोन पर्स्पेक्टिव्हनी, एक तर आय विल गेट अपॉर्च्युनिटी टू सर्व, दुसरं म्हणजे आय विल गेट अपॉर्च्युनिटी टू कॉम्पीट विथ वन ऑफ द बेस्ट पीपल. कारण ही ऑल इंडिया एक्झाम आहे. बरेचसे IIM, IITs, कोणी फॉरेन शिकलेले मुलं, असे मुलं येतात. सो मला 2 अपॉर्च्युनिटी होते, एक तर टू गेट इन टू सर्व्हिस, टू सर्व द पीपल अँड टू कॉम्पीट विथ द बेस्ट. सो मला वाटलं की चला आम्ही इथे जायचं. मग दिल्ली गाठली. नंतर असं असतं ना आपल्यामध्ये, आपण बिकम फ्रॉम, इवन दो माय फादर वॉज गव्हर्मेंट ऑफिसर, बट दो वी आर स्टील बिकम फ्रॉम मिडल क्लास फॅमिली. सो आपण प्रयत्न करतो की आपला खर्च कमी करावा. ते अशीच छोटीशी रूम घेणे तिकडे, जेवणात वगैरे कुठे ना कुठे वाटत नाही, पण पैसा कापायचा, कमी पैशाची मेस लावायची आणि आपला पूर्ण, माझा म्हणणं इन्व्हेस्टमेंट करा स्वतःवर, तुमच्या पर्सनॅलिटी बिल्डिंगवर. तर तो माझा एम होता. तर मग मी पैसा तिथंच खर्च केला. आणि पहिल्या टाईमला तर माझं जे फर्स्ट स्टेज होते प्रिलिम्स तेच झालं नाही, पण सेकंड स्टेजला मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो. आणि 3rd टाईम वाटलं की नाही चला आता तर माझं होऊन जाईलच. पण इंटरव्ह्यू झाला, रिझल्ट आला आणि यशवंत नावाचं. मग तेच इमोशनल आउटबस्ट. 2-3 दिवस झोपच नव्हती येत. म्हटलं मग काय करायचं, स्वतःलाच आता दोष कोणाला देणार. आपल्याचमुळे आपण मागे पडलो.
तर मग अजून मेहनत करायची, पण मेहनत करताना पण इम्प्रूव्हमेंट झाला पाहिजे, हा पण एक ध्येय होता. की तेच मी मेहनत करीन तर मला तोच रिझल्ट भेटेल, इंटरव्ह्यू पण जाईल आणि होणार नाही. सो इनपुट वाढवले, क्वालिटी नंबर ऑफ आवर्स वाढवले, पण नंतर प्रिलिम्सचाच फेल झाला, पहिला स्टेज फेल झाला. पण मग त्यावर्षी दुसरी एक्झाम दिली, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स. तुम्ही BSF CRPF ऐकलं असेल. सो दिस आर सेंट्रल पोलीस लेवल फोर्स. सो तिथे झालं सिलेक्शन माझं. पण मग आय गॉट इन टू BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. पण मला इथे हेच करायचं होतं, सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट एक्झाम. मग आय रिक्वेस्टेड BSF की मला एक्सटेन्शन द्या 1 वर्ष, पण त्यांची पॉलिसी नव्हती. ते म्हणे टेक इट ऑर लिव्ह इट. सो आय हॅड टू लिव्ह द एक्झाम, दॅट सर्विस, इवन दो दॅट वॉज ग्रुप ए सेंट्रल सर्विस. मग 18-19ला परत प्रयत्न केले, नाही झालं. सगळे मित्र, काही जणांचं झालं होतं, काही जण सोडून चालले गेले होते की नाही करता आला. मग घरून टेन्शन, वय आज 32 वर्ष वय आहे माझं, बरेच जणांचं लग्न झालं, लहान मुलं झाले, नोकरी, घर, बंगला सगळं झालं मुलांचे आणि त्या मित्रांचे. तो पण एक होता फ्रस्ट्रेशन. सर डिप्रेशन पण खूपदा आलं होतं सर, आणि ते येतं मला वाटतं त्या लाँग जर्नी असली की. पण तेच तुमचं कॅरेक्टर काय आहे, तुमचं पॅशन आहे का नाही. डिप्रेशन आलं असेल, मला आलं होतं, पण तिथून आलो वरती मी. डिप्रेशन खूप म्हणजे सलग 1-8 महिना तर बेडवरच झोपून राहायचं, काही करायचं नाही, फक्त जेवण खाऊन बस तेवढंच. तर मग पण ते पॅशन होती, आवड होती, आणि घरांचा मित्रांना सपोर्ट होता, त्यामुळे वरती आलो. आणि आता लकीली झाला सिलेक्शन. सर प्रयत्न तेच राहील की सर इमानदारीने काम करायचं, कारण सर्व्हिस आहे शेवटी. आणि मोस्ट कार्डिनल प्रिन्सिपल ऑफ अ सर्व्हिस इज दॅट यू डोंट एक्सपेक्ट इन रिटर्न ऑफ व्हॉट यू गिव्ह. दिस इज सर्व्हिस, सेवा. सो आय थिंक दॅट विल बी माय inspiration and my goal once I become or get into this service. एक प्रश्न होता मला वाटतं, झाला का तुझा? It might be last chance. Sir, to achieve a big goal, how many hours you want to study? Could you please be louder? Sir, to achieve a big goal, to achieve a post in the civil services, how many hours you want to study? Okay, good. सो हाऊ मेनी अवर्स हा खूप कॉमन क्वेश्चन आहे की किती तास अभ्यास केला पाहिजे. मी आधी जे म्हटलं की स्वॉट ॲनालिसिस, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स. तुमची स्ट्रेंथ काय आहे? आपण 60 लोकांचं जर वर्ग असेल, सगळ्यांचं ग्रास्पिंग पॉवर वेगळा असतं. काही लोक लवकर समजतात, काही लोकांना वेळ लागतो, आणि काही लोक नाही समजत. सगळ्यांचं वेगवेगळं आहे. तुम्हाला अचीव किती करायचं आहे, टार्गेट तुमचं किती आहे, तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे, त्यानुसार तुमचं मग ते नंबर ऑफ अवर्स ठरतात. तुम्ही ऐकलं असेल 12-16 तास UPSCवाले. प्लीज डोंट गो ऑन दोज सेइंग्स. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन दॅट कन्सिस्टन्सी ऑफ 16 hours ऑफ स्टडी फॉर 1 year. मी तर नाही बघितलं कोणाला, आणि मी तर नाही केलं. 8-9 तास क्वालिटी अभ्यास हा जरुरी आहे. म्हणजे तुम्ही जेवढा अभ्यास करता ते तुम्हाला समजलं का, आणि ते रिटेन झालं का, आणि त्याचं ॲप्लिकेशन होऊन राहिलं का. सो दॅट इज व्हॉट आय कॉल ॲज क्वालिटी एज्युकेशन, क्वालिटी अभ्यास, क्वालिटी हार्डवर्क. सो रादर दॅन नंबर ऑफ स्टडीज, नंबर ऑफ आवर्स, आय वुड से क्वालिटी ऑफ स्टडी दॅट मॅटर्स. सो बट फॉर यू आय वुड से, जर तुला काही आहेच टार्गेट तुझे 8-9 तास यू कॅन थिंक ऑफ, नॉट ओनली फॉर दिस UPSC, कुठल्या पण. इवन इफ यू वॉन्ट टू गेट इन टू स्पोर्ट्स, आज मन्नान सर आपल्यासोबत आहे, हे कॅन टेल यू की एका स्पोर्ट्स पर्सनला बनायला खूप वेळ लागतो. म्हणजे हरभजन सिंगचं एक्झाम्पल आम्ही काल डिस्कस केलं होतं. तो सकाळी प्रॅक्टिस करायचाच सर, पण रात्री मित्राच्या बाईकचा लाईट तो लावून पण प्रॅक्टिस करायचा, तरच तो घडला ना. तसं मोहम्मद अलीचं दिलं मी उदाहरण. जोपर्यंत प्रॅक्टिस करायची, जेव्हा पेन सुरू झालं नंतर टाईम सुरू करायचा. आता मी किती तास प्रॅक्टिस करू शकतो. सो देन ऑनली यू कॅन स्टँड आउट फ्रॉम अदर्स, देन ऑनली यू कॅन बिकम ग्रेट.
सो नंबर ऑफ अवर्सपेक्षा क्वालिटी ऑफ अवर्स मॅटर्स. ठीक आहे. येस 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 आय एम ग्लॅड तुम्ही हा प्रश्न विचारला. हां, कारण की हो, प्लॅन बी तेच म्हटलं, इट इज अ हायपर कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड. एव्हरी वन मे नॉट गेट टू रीच द गोल, और मे बी कोणाला लवकर नाही भेटेल तो गोल. सो वन मस्ट हॅव प्लॅन बी ऑल्सो इन देअर लाईफ, की जर प्लॅन ए सक्सेस नाही झाला तर प्लॅन बीकडे वळता येईल. पण प्लॅन बीचा विचार आधी नका करू. पहिले एक तुमची फील्ड निवडा, तुमची आवड निवडा, त्याचे बघा की अपॉर्च्युनिटीज किती आहेत त्या फील्डमध्ये, स्किल्स कोणते लागतात, प्रयत्न करा त्या फील्डमध्ये अचीव करण्याचा. 1-2 वर्ष नाही झालं देन यू कॅन थिंक ऑफ प्लॅन बी. आणि प्लॅन बीवर जर तुम्हाला वाटतं की 2-3 वर्ष आपले इथे वाया गेले प्लॅन एमध्ये, यू कॅन गो टुवर्ड्स प्लॅन बी फॉर 1 year 2 years, अँड ड्युरिंग द प्लॅन बी प्लॅन बी तुम्ही झाला सक्सेसफुल, यू कॅन अगेन कम बॅक टू प्लॅन ए. जसं मी म्हटलं, ती प्रतीक्षा तोंडवालकर स्वीपर होती, झाडू सफाई करायची SBIला, आणि ती आज AGMला आहे. सो मला माहीत नाही तिचं प्लॅन बी स्वीपर होतं की प्लॅन बी ते होतं AGM, पण जे पण असेल तिने जिद्द होती, तिने मेहनत केली आणि तिने अचीव केलं. अच्छा, हिस्ट्री. हे बघ, UPSC तुला म्हटलं ना तर प्रॅक्टिकल राहावं लागेल आपल्याला, फक्त इमोशननी काम नाही चालेल. सो वन हॅज टू बी सम स्मार्ट. कारण ऑप्शन्स बरेचसे असतात. आउट ऑफ दॅट यू हॅव टू चूज वन. सो मला वाटते 40 का 50 ऑप्शन्स आहेत, त्यातलं तुम्हाला एक निवडायचं आहे. पण सगळ्याच ऑप्शनला सेम मार्किंग होते तसं नसतं. काही काही मार्किंगला स्केलिंग होतं, काही कारण की बरेचसे मुलं एक सेम ऑप्शन घेतात, त्यामुळे UPSC स्केलिंग करते आणि मार्क कमी करते. सो आयदर यू कॅन गो इमोशनली, की मला हा सब्जेक्ट आवडतो म्हणून मी हा घेईल. यू कॅन गो, ऑर यू कॅन गो प्रॅक्टिकली, की हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे या 2-3 वर्षात, सो आय विल चूज दॅट ऑप्शन. ऑर यू कॅन कंबाईन बोथ पॅशन प्लस प्रॅक्टिकल अप्रोच. सो यू कॅन गो फॉर प्रॅक्टिकल अप्रोच, की हा सब्जेक्ट, हा ऑप्शनल आज स्कोरिंग आहे, अँड इन दॅट ऑप्शनल, इन दॅट सब्जेक्ट यू कॅन गेन द पॅशन. तुमची आवड त्यात तुम्ही निर्माण करू शकता. सो आणि बाकी पण क्रायटेरिया आहे टू चूज द ऑप्शन, की मटेरियल अवेलेबल आहे का, टीचिंग किंवा कोचिंग अवेलेबल आहे का. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द क्रायटेरियाज टू चूज द ऑप्शन्स. तुला कसं माहीत? कितवीला आहे तू? कितवीला आहे तू? तुला UPSCबद्दल माहीत आहे? गुड या, व्हेरी गुड. मला नव्हतं माहीत आहे. इव्हन ड्युरिंग ग्रॅज्युएशन मला माहीत पडलं मला UPSC. आय एम ग्लॅड की आज मुलांना माहीत आहे की UPSC पण आहे काहीतरी. सो कॅन गो. सो हेच माझा हेतू होता आज, की बुवा डायव्हर्स फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी आहे आज. यू कॅन गो फॉर सम बिझनेस, सम स्टार्टअप, यू कॅन गो फॉर गव्हर्मेंट सर्व्हिस ऑर NGO, एनिथिंग. इव्हन फॉरेनला पण तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. पण स्वतः त्याचा अभ्यास करा, तुमची त्यात आवड आहे का ते बघा, अँड देन चूज दॅट गोल. आणि एकदा लागलं आहे की मग भिडून जायचं त्याच्यात, बट विथ स्मार्ट वर्क. अजून काही प्रश्न प्लीज? आय हॅव टाईम. येस प्लीज. UPSC प्रीसाठी, UPSC प्रीला पहिला ऑप्शन बंद केलं त्याने आता. आधी होता ऑप्शन प्रीला. मेन्ससाठी कोणता ऑप्शन चांगला राहील तेच प्रश्न. अच्छा, ओके ओके. सो जे आर्ट्स आणि ह्युमॅनिटीजवाले सब्जेक्ट्स आहे ना, जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, तर ते सब्जेक्ट ते ऑप्शनल तू चूज करू शकतो. रॅदर दॅन टेक्निकल जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, फिजिक्स, केमिस्ट्री हे थोडे कामी नाही आहेत प्रिलिम्सला. पण प्रिलिम्सचा अभ्यास आणि मेन्सचा अभ्यास बराच सिमिलर आहे. फक्त प्रिलिम्सला हेल्प होते म्हणून हा ऑप्शन मी घेतो. इट वोंट बी अ गुड वे टू गो अकॉर्डिंग टू मी. रॅदर यू फोकस ऑन प्रॅक्टिकल अप्रोच, की स्कोरिंग कोणता ऑप्शनल आहे. 4-5 ऑप्शन तू निवड, त्यातला तुला कोणता आवडतो तो तू निवड. आणि इफ यू वॉन्ट वी कॅन सिट अगेन आफ्टर द क्लास, वी कॅन डिस्कस मोर ऑन UPSC. UPSCबद्दल बरंच आपण बोलता येईल.
आफ्टर क्लास वी कॅन टॉक, यू कॅन टेक माय फोन नंबर, आपण वी कॅन स्टे कनेक्टेड ऑन द फोन. अजून कोणी कॉमर्सला फ्युचर आहे का नाही असा प्रश्न आहे कोणाचा? खूप चांगला फ्युचर आहे. इट इज सनराईज इंडस्ट्री, फिनटेक इंडस्ट्री आपण म्हणतो त्याला, फायनान्शियल प्लस टेक्नॉलॉजी. तुम्ही आजकाल UPI वापरता, दॅट इज फिनटेक. सो कॉमर्सला बरेचसे ऑपॉर्च्युनिटी आहे. यू कॅन बी अ काउन्सिलर, यू कॅन बी अ मार्केट प्लॅनर, फायनान्शियल प्लॅनर, यू कॅन गो इन टू CA, चार्टर्ड अकाउंटंट. तसेच फॉरेनला पण बरेचसे कन्सल्टन्सी असतात, तिथे पण आहे यू कॅन अपॉर्च्युनिटी. सो नाही, माझं म्हणणं हा होता की आपल्याकडे कॉमर्स म्हणजे थोडं कमी समजतात, की ज्यांना हुशार लोक नाही आहे दे गो फॉर कॉमर्स असं समजतात. पण दिल्लीला इफ यू सी दिल्लीला तर CBSE टॉपर्स जे असतात दे चूज कॉमर्स फील्ड, सायन्सकडे ते येत नाही, दे गो फॉर कॉमर्स. सो माझं म्हणणं तेच आहे की फील्ड तुमची बघा, तुमचं आवड बघा, आणि कोणी काही लहान काही मोठं नाही म्हणजे, पण त्याच्यात इनोव्हेशन पाहिजे. म्हणजे आज बुटांचा कंपनीचा मालक मोची नाही आहे, बाटा आहे. कोणी तो मोची नव्हता. आज स्टील कंपनीचा मालक मोठा लोहार नाही आहे, टाटा आहे. इनोव्हेशन, त्यांनी इनोव्हेट केलं आणि ते आज सक्सेस झाले. अजून सर एक प्रश्न होता, माझे विद्यार्थी मला विचारतात, म्हणजे बरेचसे विद्यार्थी खूप हुशार असतात, ते खूपच भेटते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते IAS बनू शकते, या लेवलचे हुशार असतात. पण तेव्हा नाही का त्यांना आपण मोटिवेट करतो, त्यांच्यासमोर प्रश्न येते का हिंगणघाट शहरात आपण, म्हणजे त्यांची परिस्थिती वाईट असते का ते ह्या शहराला सोडून जाऊ शकतात दिल्लीला, मोठ्या शहरामध्ये तयारी करतात. तर त्यांना या हिंगणघाट शहरात पाहून UPSC क्वालिफाय करता येईल? खरंच खूप चांगला क्वेश्चन. हां, बिलकुल करता येईल. आणि आजकाल ते म्हटलं तुम्हाला 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, वी आर इंटरकनेक्टेड. सो आपल्या इंटरनेट पण आहे, 1 GB डाटा पण आहे रोजचा, आणि ऑनलाईन क्लासेस पण आहे अवेलेबल, आणि बरेचसे फ्री ट्युटर पण आहेत अवेलेबल यूट्यूबवर. तर आणि माझं वैयक्तिक मत हे पण आहे की यू डोंट नीड कोचिंग फॉर UPSC, कारण कोचिंगवाल्यांना पण समजलं नाही की UPSC क्रॅक कशी करायची. कारण टॉपमोस्ट मार्क UPSCमध्ये 50 ते 60% असतात, त्याच्यावर कोणी जात नाही. सो यू हॅव मोर 40% टू गो, जे कोणाला कळलं नाही. सर जर तुमच्याकडे परिस्थिती थोडी अशी असेल, पैसे नसेल तर, पण तुमचं ड्रीम आहे, तुमचं पॅशन आहे, यू कॅन अचीव दॅट. अँड आय थिंक यू शूड ट्राय टू अचीव दॅट. आणि पॉसिबल आहे, घरी बसून पॉसिबल आहे. आणि प्लस तुमचं टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवर तुमचे ग्रुप बनतात, सो यू गेट दॅट सपोर्ट सिस्टीम ऑल्सो अलॉंग विथ दी गायडन्स. कारण ते पाहिजे पण, सतत 8-9 महिने अभ्यास करणे आणि 1 वर्ष एक्झामचं असतो, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, म्हणजे सलग 2 वर्ष कन्सिस्टंटली अभ्यास करणे म्हणजे थोडं टफ होऊन जातं. सो यू नीड सम सपोर्ट सिस्टीम. तुमचे मित्र बनून जातात ग्रुपवर वगैरे, व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर. सो येस सर, बीइंग इन हिंगणघाट, स्टेइंग इन हिंगणघाट, यू कॅन क्रॅक दिस एक्झाम. पण माझं म्हणणं आहे, इफ यू वॉन्ट टू गो इन टू एनी फील्ड, ट्राय टू गेट सम गायडन्स फ्रॉम द एक्सपर्ट ऑफ दॅट फील्ड. त्यामुळे तुमचं काम तुमचं थोडं कमी होऊन जातं, तुम्ही भटकत नाही, तुमची दिशा बरोबर असते, आणि यू कॅन अचीव द गोल ऑर टार्गेट रॅदर क्विकली. असा माझा एक सल्ला राहील. अजून चालेल. आज फ्रेंडशिप डे आहे, तसं तुम्हाला पण काही असेल तर, पण कोणाला प्रश्न असतील तर आपण क्लासनंतर पण वी कॅन सिट विथ परमिशन ऑफ वांदिले सर. आपण मी इकडे, आज संडे आहे, तसं निवांत, वी कॅन सिट फॉर डे, वी कॅन डिस्कस. जर आता तुम्हाला प्रश्न नसेल पण नंतर प्रश्न आले, सो यू कॅन डिस्कस. आणि इफ यू वॉन्ट माय फोन नंबर तो पण तुम्ही घेऊ शकता, आणि वी कॅन स्टे कनेक्टेड. तर तेच माझं म्हणणं आहे. शेवटी हेच म्हणेन की करिअर निवडा, पण निवडताना थोडा कॉमन सेन्स आणि प्रॅक्टिकलिटी आणि पॅशन तिघांचा अप्रोच ठेवून द्या. आणि जर निवडलं एकदा, मग त्याच्यावर डेडिकेशननी प्रयत्न करायचे. आणि समजा नाही होऊन राहिलं आपलं, यू कॅन गो फॉर प्लॅन बी, मे बी फॉर सम टाईम, 1 वर्ष 2 वर्ष दुसरा जॉब घेऊन, नंतर परत यू कॅन कम बॅक टू प्लॅन ए. आणि अलॉंग विथ अकॅडमिक स्टडी
please focus also on your character building and your personal development. It was good to see की आज सगळे तुम्ही टाईम दिला आणि काही लोकांनी प्रश्न विचारले, लहान लहान असताना पण आज ते उभे राहून प्रश्न विचारले. इट वॉज गुड टू सी. आणि मला वाटते हे सांग आणि हा मंच मला दिला तर वांद्रे सर आणि आधार फाउंडेशन यांचे खूप खूप आभार. अँड थँक्स फॉर लिसनिंग मी पेशंटली हे सांगून बंद करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी करिअर गायडन्स या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये आपण करिअर निवडताना ते करिअर कोणते असो, स्पोर्टच्या माध्यमातून असो की सर्व्हिसच्या माध्यमातून असो, यामध्ये आवड, अभिरुची, त्यानंतर मार्केट व्हॅल्यू, प्रॉब्लेम अँड सोल्युशन, प्लॅनिंग हे अतिशय महत्त्वाचं असतं. ते इकॉनॉमिक प्लॅनिंग असो की पॉलिटिकल प्लॅनिंग असो की करिअर प्लॅनिंग असो, हे सगळं अतिशय महत्त्वाचं असतं. यामध्ये स्मार्ट वर्क्स आणि हार्डवर्क्स आणि त्याबद्दल असलेली स्वतःची एक कमिटमेंट, मी हे केलं पाहिजे किंवा किती वेळात केलं पाहिजे. आणि सरांनी सांगितले का सलग जवळपास सरांनी 9 वर्ष हे जे सरांना जे अचिव्हमेंट मिळालेलं आहे त्यांनी 9 वर्ष अहोरात्र प्रयत्न केलेले आहे. आणि त्यामुळे जर आपल्याला एखाद्याला वाटत असेल की मी आजच्या आज ISI झालं पाहिजे किंवा आजच्या आज करोडपती झालं पाहिजे किंवा आजच्या आज अभ्यास करून मी डायरेक्ट कोणती परीक्षा पास झाले, शक्य नाही आहे. यासाठी अहोरात्र मेहनत करणं अतिशय आवश्यक असतं. सरांचा मला एक मुद्दा नेहमी मी माझ्या स्टुडंटसाठी सांगत असतो, एक म्हणजे मोटिवेशन, की 2 प्रकारचं मोटिवेशन असतात, एक इंटरनल मोटिवेशन आणि एक एक्सटर्नल मोटिवेशन. यामध्ये इंटरनल मोटिवेशन म्हणजे की जो मुलगा स्वतः अभ्यास करत असतो की आम्ही त्याला सांगायचं काम नाही, बाबू अभ्यास कर, झाला का अभ्यास, तो स्वतः करत असतो. आणि एक्सटर्नल मोटिवेशन म्हणजे सरांनी सांगितलं पाहिजे, आईने सांगितलं पाहिजे, वडिलांना सांगितलं पाहिजे, कुणी सांगलं म्हणून आपण करायचं. हे मोटिवेशन खूप अतिशय महत्त्वाचं असतात. सरांचं आधार फाउंडेशन वतीने मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी मी मान्य श्री येवले सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावा. आज आपल्या इथे आधार फाउंडेशन हिंगणघाटच्या वतीने खास विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्सचा हा कार्यक्रम आपण आपल्या हिंगणघाटचे सुपुत्र असलेले श्री यशवंत आंबुलकर सर यांनी हिंगणघाटचंच नाही तर अवघ्या वर्धा जिल्ह्याचं नाव UPSCतून IFS अचीव करून पुढे करतो. सरांनी बोलता बोलून गेले की विजय मल्ल्या सर्वांनाच होता येईल, पण अब्दुल कलाम होणारे खूप कमी असतात. तर आपल्याला विजय मल्ल्या व्हायचं आहे की अब्दुल कलाम व्हायचं आहे हे आता आपल्याला ठरवायचं आहे. सरांनी खूप मोलाचं असं गायडन्स दिलेलं आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या या आधार फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष श्री धार्मिक साहेब यांनीसुद्धा आपला इथं वेळ दिला. त्याचबरोबर श्री विहिरकर सर, सुकाने समितीचे सदस्य, त्याचबरोबर चाफले मॅडम, विहिरकर मॅडम सरांनी, गिनमिने सरांचं उत्कृष्ट असं संचालन झालेलं आहे. त्याचबरोबर श्री वांदिले सरांनी आपल्या प्रास्ताविकेतून सरांबद्दलची माहिती दिलेली आहे. त्या सर्वांची मी इथे आभार व्यक्त करतो. सोबतच आपणा सर्वांनी विद्यार्थ्यांनी इथे आजचा हा वेळ दिला, सोबतच त्यांच्या पालकांनीसुद्धा त्यांच्यासोबत येऊन इथे आपला वेळात वेळ देऊन हे कॅरियर गायडन्स यशस्वी केलं, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असेल.